अगदी काही क्षणामध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाचा भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे। अगदी मोजक्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये हा भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे। दादरमधल्या जुन्या महापौर निवासस्थानी बाळासाहेब ठाकरे यांचं राष्ट्रीय स्मारक होणार आहे आणि याच स्मारकाचा भूमिपूजन सोहळा आता अगदी काही मिनिटांमध्ये पार पडणार आहे। वैभव परब आमचे प्रतिनिधी या संदर्भामध्ये अधिक माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत। वैभव, किती वेळ आहे हा सोहळा सुरू होण्यासाठी आणि अगदी काही नेमके मोजकेच असे पाहुणे आहेत ज्यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडणार आहे? अमोल, शिवसैनिकांसाठी आजचा दिवस हा आनंदाचा मानला जातो आहे। याचं कारण म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचं भूमिपूजन त्यांचेच पुत्र जे सध्या मुख्यमंत्री पदावर विराजमान आहेत उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होत आहे आणि थोड्याच वेळात उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत हा भूमिपूजनाचा सोहळा पार पडणार आहे। याआधी उपमुख्यमंत्री अजित पवार, बाळासाहेब थोरात आणि शिवसेनेचे इतर जे नेते आहेत महत्त्वाचे, मग ते संजय राऊत असतील, गजानन कीर्तिकर असतील, आनंदराव अडसूळ असतील, असे सगळे जे ज्येष्ठ नेते आहेत ते सगळे एका व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळणार आहेत। या सर्व नेत्यांचं आगमन आहे ते या ठिकाणी झालेलं आहे। आज थोडासा कुठेतरी कोरोनाचं सावट असल्यामुळे अतिशय थोडक्या लोकांमध्ये हा सगळा सोहळा संपन्न होत आहे। ऑनलाईन याची यूट्यूब लिंक देण्यात आलेली आहे जी शिवसैनिकांपर्यंत पोहोचेल। प्रत्येक शिवसैनिक हा आपल्या घरात बसून हा सोहळा पाहू शकेल, कारण का आनंदाचा क्षण आहे। प्रत्येक जण आपण जर पाहिलं तर शिवसैनिकांसाठी बाळासाहेब ठाकरे हे नेहमीच दैवत म्हणून राहिलेले आहेत आणि त्यांच्या स्मारकाचं आजचं भूमिपूजन म्हणजे हा त्यांच्यासाठी एक वेगळा क्षण आहे। थोड्याच वेळात मुख्यमंत्री या ठिकाणी दाखल होत आहेत आणि हा संपूर्ण जर परिसर पाहिला तर आपण एक कुठेतरी भगवमय वातावरण या ठिकाणी शिवसेनेने केलेलं आहे। मुख्यमंत्री अमोल दाखल झालेले आहेत, त्यांचा संपूर्ण कॉन्वॉय आहे तो या ठिकाणी आलेला आहे। मुख्यमंत्री आज जातात बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या भूमिपूजन सोहळ्याला सुरुवात होईल। सुभाष देसाई यांच्या नेतृत्वाखाली हे सगळी नियोजन करण्यात आलेलं आहे। एक गोष्ट होती की एकनाथ शिंदे यांचं नाव नसल्याने कुठेतरी कॉन्ट्रोवर्सी सकाळपासून तयार झालेली होती, परंतु एकनाथ शिंदे देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। त्यामुळे कुठेतरी असं एक चित्र निर्माण केलं जात होतं अमोल की गटबाजी सुरू आहे आणि या गटबाजीमुळे काही वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळते का, नाराजीचं नाट्य पाहायला मिळते का, असं एक चित्र होतं। उद्धव ठाकरे आणि सोबत तेजस ठाकरे आपल्याला दिसत आहेत। उद्धव ठाकरेंनी खास आजच्या या सोहळ्यासाठी भगवा कुर्ता घातलेला आहे आणि हा संपूर्ण शिवाजी पार्कचा परिसर आहे तो भगवामय झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। थोड्याच वेळात उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या भूमिपूजनाला सुरुवात होईल आणि त्यानंतर हा संपूर्ण सोहळा रंगेल। त्यामध्ये विविध एक छोटेखानी पद्धतीनं पारंपरिक पद्धतीनं तिथे पूजन केलं जाईल आणि या पूजनानंतर घोषित केलं जाईल की हे स्मारकाचं भूमिपूजन झालेलं आहे। पुढच्या 18 महिन्यांमध्ये ह्या स्मारकाचा पहिला टप्पा पूर्ण होणार आहे आणि या पहिल्या टप्प्यानंतर हा जुना जो महापौर बंगला आहे तो हेरिटेज म्हणून घोषित करण्यात आलेला आहे। त्यामुळे इतर जे आजूबाजूची रंगरंगोटी आहे, इतर जे वेगवेगळे प्रकार दाखवायचे आहेत, बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी हे स्मारक केलं जात आहे। कारण का शिवसेनाची जी मुहूर्तमेढ रोवली गेली आणि नंतर मुंबई महाराष्ट्रामध्ये जो झंझावात पाहायला मिळाला गेला त्यामध्ये अनेक वेगवेगळे प्रकार आपल्याला पाहायला मिळाले, अनेक वाद आपल्याला पाहायला मिळाले। मग ते बाबरी मस्जिद असेल, अनेक लढे असतील, अनेक आंदोलनं असतील, मुंबई बंदची हाक असेल, अशा विविध घोषणांनी बाळासाहेब ठाकरेंनी आपली राजकीय कारकीर्द गाजवलेली आहे आणि त्यांची जी व्यंगचित्र होती खास करून त्यांचं देखील या ठिकाणी वैभव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पोहोचलेले आहेत। आपण ती थेट दृश्य बघतोय। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अगदी काही मिनिटांमध्ये हा सोहळा पार पडणार आहे। या प्रांगणामध्ये बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन आज संपन्न होत आहे। आज सकाळी या निमित्तानं श्री गणेश पूजन आणि वरुण पूजन करण्यात आलं। बाळासाहेब ठाकरे ज्येष्ठ राजम
ओम आतो नागेंद्रक्षमंतम चित्रंग्राभं संरूपाय महाहस्ते दक्षिणायां विद्माहित्वा तुविकोणिं तुविदेवं तुविमागां तुविमात्रमोभिः महित्वा गणेशाचं दर्शन तर महाविकास आघाडीचे तीनही प्रमुख नेते या सोहळ्याला उपस्थित आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात हे सुद्धा या सोहळ्याच्या ठिकाणी उपस्थित आहेत. ऑनलाईन या सोहळ्याचं उद्घाटन होणार आहे. हे भूमिपूजन होणार आहे आणि शिवसैनिकांना घर बसल्या यूट्यूबच्या माध्यमामधून आणि खास करून एबीपी माझाच्या माध्यमामधून हा सोहळा लाईव्ह पाहता येणार आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचं भूमिपूजन हे लाईव्ह आहे. सचिव सुभाष देसाई, मंत्री महोदय एकनाथजी शिंदे, ओम नमो व्रातपतये नमो शिवसेनेचे अनेक नेते, त्यासोबतच महाविकास आघाडीमधील अत्यंत महत्त्वाचे जे नेते आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये, काही मोजक्या नेत्यांच्याच उपस्थितीमध्ये हा सोहळा आज पार पडतोय. प्रत्येक शिवसैनिकासाठी हा आजचा अभिमानाचा दिवस आहे. कारण बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी अनेकांच्या मनामध्ये आदर आहे, त्यांचं अढळ स्थान आहे आणि त्यांच्या स्मारकाचा आज हा भूमिपूजन सोहळा संपन्न होतोय. जुन्या महापौर निवासस्थान दादरमधलं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, त्याच ठिकाणी यानंतर होणार आहे. हे भूमिपूजन पार पडतंय. तेजस्वी ठाकरे हे गणेशाचं दर्शन घेत आहेत. प्रत्यक्ष स्मारक प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री बाळासाहेब ठाकरे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या सोहळ्याला आता सुरुवात झालेली आहे आणि अगदी काही क्षणामध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाचा हा भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे. यानंतर मी विनंती करतो सर्व मान्यवरांना वृक्षारोपणासाठी आपण या प्रांगणामध्ये आपल्या शुभ हस्ते आज वृक्षारोपण करण्यात येणार आहे. बाळासाहेबांना अत्यंत प्रिय अशा आणि हा भूमिपूजनाचा सोहळा आता संपन्न झालेला आहे. या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये या स्मारकाचं भूमिपूजन झालेलं आहे. अत्यंत कमी नेते कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती या सोहळ्याला उपस्थित होते. विकास मंत्री राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, संपन्न होणार आहे. या प्रांगणात बाळासाहेब थोरात, वास्तूच्या त्यासोबतच बाजूला संजय राऊत हे सुद्धा या सोहळ्याला उपस्थित आहेत. वृक्षारोपण संपन्न होईल. मी माननीय मुख्यमंत्री महोदय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना विनंती करतो. आणि आता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वृक्षारोपण होत आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आता वृक्षारोपण पार पडतंय. चाफ्याचं झाड लावलं जातंय. अगदी काही मिनिटांपूर्वीच भूमिपूजनाचा सोहळा पार पडला आणि आता चाफ्याचं झाड लावून वृक्षारोपण केलं जातंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हा सोहळा पार पडतोय.
दादरमधल्या जुन्या महापौर बंगल्यामध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक उभं राहतंय आणि त्याच सोहळ्याचा हा भूमिपूजन सोहळा, त्याच स्मारकाचा हा भूमिपूजन सोहळा आज पार पडतोय। उद्धव ठाकरे यांना आपण बघतोय, त्यांच्यासोबत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर सुद्धा आहेत आणि महाविकास आघाडीमधले जे काही थोडे महत्त्वाचे नेते आहेत, मंत्री आहेत, त्यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडतोय। आणि आजच्या या सोहळ्याला एक राजकीय वळण सुद्धा मिळालेलं होतं। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण का नाही, यावरून सुद्धा भाजपनं अनेक सवाल विचारलेले होते। चाफ्याच्या झाडाला पाणी टाकून, पाणी देऊन वृक्षारोपण केलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी। दादरमधल्या जुन्या महापौर निवासस्थानी हे देखणं बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक उभं राहते। दादरमधला हा जुना महापौर बंगला हा स्वतः हेरिटेज आहे, जुनी वास्तू आहे, देखणी वास्तू आहे आणि या अशा देखण्या वास्तूमध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक आता उभं राहणार आहे। त्याचा भूमिपूजन सोहळा अगदी काही मिनिटांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडलेला आहे आणि चाफ्याच्या झाडाला पाणी देत वृक्षारोपण सुद्धा झालेलं आहे। नेते आपण बघतोय, महाविकास आघाडीमधले सर्वच महत्त्वाचे नेते या सोहळ्याला उपस्थित आहेत। आणि आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते वृक्षारोपण। कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती अत्यंत साध्या पद्धतीनं हा सोहळा पार पडतोय। प्रत्येक शिवसैनिकासाठी हा अभिमानाचा क्षण आहे। बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक व्हावं ही प्रत्येक शिवसैनिकाची इच्छा आहे, पण या सोहळ्याला जातीनं इथं उपस्थित राहणं कोरोनाच्या काळामध्ये शक्य नाही आणि त्यामुळे ऑनलाईन पद्धतीनं यूट्यूबच्या माध्यमामधून लोकांना आपल्या मोबाईलवरती हा सोहळा पाहता येणार आहे। आणि ज्यांच्यापर्यंत मोबाईलचा ॲक्सेस नाही, ज्यांच्यापर्यंत इंटरनेटचा ॲक्सेस नाही, त्यांच्यासाठी खास ABP माझा हा सोहळा लाईव्ह दाखवतोय। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आधी भूमिपूजन सोहळा पार पडला, त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वृक्षारोपण झालं आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सुद्धा वृक्षारोपण झालंय। अत्यंत मोजक्या महत्त्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडतो। माझ्या समोर आहे, तिकडे थांबत माझ्या समोर आहे, तुझे थांबलं नाहीये का? काम तर करायला पाहिजे। अरे पण एक ठीक आहे ना, माझ्या प्रेमात नको आहे ना तुम्ही, मी येऊ का फोटोमध्ये येऊ तुमच्या? आणि आता आपण बघितलं की मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं आणि आता काँग्रेसची वेळ आहे। काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते आता वृक्षारोपण होत आहे। महाविकास आघाडीमधल्या तीनही नेत्यांच्या हस्ते या ठिकाणी वृक्षारोपणाचा हा सोहळा पार पडतो। महाविकास आघाडीमधले जे महत्त्वाचे नेते आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडतोय। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण का नाही, यावरून आज दिवसभर राजकारण रंगलेलं होतं।
आणि आता कोनशिलेचं अनावरण होतंय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते। दादरमधल्या जुन्या महापौर बंगल्यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांचं हे देखणं स्मारक। आणि आता कोनशिलेचं सुद्धा उद्घाटन झालेलं आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते। तर हा सोहळा आता संपन्न झालेला आहे। अधिक माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी वैभव परब आपल्या सोबत आहेत। वैभव, आपण बघितलं की महाविकास आघाडीमधले 3 महत्त्वाचे नेते या सोहळ्याला उपस्थित होते। तिघांच्या हस्ते सुद्धा वृक्षारोपण झालेलं आहे। काय नेमका संदेश देण्याचा प्रयत्न केला जातो यामधून? अमोल, एक आहे की गेले अनेक वर्ष प्रलंबित होतं बाळासाहेब ठाकरे स्मारकाचं भूमिपूजन सोहळा कधी होणार, बाळासाहेब ठाकरेंची जयंती आली का हा प्रश्न विचारला जायचा, स्मृती दिन आला का हा प्रश्न विचारला जायचा। आणि शिवसेनेचं सरकार असताना म्हणजे ज्या वेळेलापासून शिवसेना सत्तेत आहे त्यावेळेला वारंवार हा प्रश्न विरोधक पक्षाकडून विचारला जायचा। तो आज मात्र प्रश्न विचारता येणार नाही, कारण का आज अखेर बाळासाहेब ठाकरे स्मारकाचा भूमिपूजन सोहळा आहे तो पार पाडलेला आहे। आणि जे सकाळपासून आपल्याला चित्र पाहायला मिळत होतं की थोडंसं नाराजी नाट्य या सगळ्या सोहळ्यामध्ये असू शकेल, कारण का एकनाथ शिंदे यांचं या पत्रिकेवर कुठेही नाव आणि उल्लेख केला गेला नव्हता। दुसरी गोष्ट म्हणजे विरोधी पक्षाला या ठिकाणी निमंत्रण देण्यात न आल्यामुळे कुठेतरी नाराजीचं नाट्य या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्राभर पाहायला मिळत होतं। जर आपण थोड्या दिवसांपूर्वीची जर घटना पाहिली तर जो कुलाब्याला एक बाळासाहेब ठाकरेंची प्रतिकृती उभारण्यात आलेली आहे, त्या सोहळ्यासाठी जो मुंबई महानगरपालिकेकडून आयोजित केला गेला होता त्या सोहळ्याला सर्व पक्षीय हा कार्यक्रम झाला होता। त्यामध्ये राज ठाकरे सहभागी झाले होते, देवेंद्र फडणवीस होते, शरद पवार होते, इतर जे नेते आहेत ते सगळे सहभागी झाले होते। त्यामुळे कुठेतरी हा सोहळा देखील सर्वपक्षीय होईल अशी एक सर्वांना शक्यता आणि आशा होती, परंतु तसं कुठेही न होता हा संपूर्ण सोहळा आहे तो महाविकास आघाडीच्याच नेत्यांच्या उपस्थितीत पार पडलेला आहे। आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना हा सोहळा पार पडतोय। शिवसैनिकांसाठी हा सर्वात मोठा आणि आनंदाचा क्षण मानला जातो आहे, कारण का बाळासाहेब ठाकरे अनेक वर्ष या महाराष्ट्रात राजकारण करत आलेले आहेत। शिवसेनेची सत्ता होती, त्यानंतर शिवसेनेला सरकारवरून पाय उतार व्हावं देखील लागलं। त्यानंतर पुन्हा एकदा शिवसेना 2014 मध्ये भाजपसोबत सत्तेवर आली, परंतु मुख्यमंत्रीपदासाठी जो शिवसेनेचा संघर्ष होता तो महाविकास आघाडी स्थापन होताच हा संघर्ष संपलेला आहे। स्वतः उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर आता हा स्मारकाचा जो भूमिपूजन सोहळा आहे ते उद्धव ठाकरे म्हणजेच बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र यांच्या हस्ते होत असल्याने हा एक वेगळा संदेश संपूर्ण शिवसैनिकांसाठी आणि महाराष्ट्रासाठी जाताना दिसतोय। आणखीन एक गोष्ट इकडे महत्त्वाची सांगावीशी वाटते की या सगळ्या सोहळ्यामध्ये जो जुना महापौर बंगला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे त्या सोहळ्याचं म्हणजे तो संपूर्ण बंगला आहे तो हेरिटेज ठेवण्यात आलेला आहे। त्या बंगल्याला कुठलीही डागडुजी करण्यात येणार नाही, परंतु त्याच्या भोवतीचे जे सगळे वास्तू आहे ती सगळी बदलण्यात येणार आहे। जर आपण पाहिलं तर आता कुठेतरी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम आहे तो पार पडलेला आहे, शिलान्यासाचा कार्यक्रम पार पडलेला आहे, भूमिपूजन झालेलं आहे आधुनिक पद्धतीनं। त्यामुळे आता बाळासाहेब ठाकरेंच्या ज्या जुन्या आठवणी आहेत त्यांना उजाळा देण्यासाठी हे स्मारक बांधण्यात येत आहे। आणि कारण का या स्मारकामध्ये आता बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणी काय काय असू शकतात तर बाळासाहेब ठाकरेंनी अनेक वेगवेगळ्या माध्यमातून व्यंगचित्र काढले होते, मार्मिकच्या माध्यमातून वेगवेगळे संदेश दिले होते, वेगवेगळी आंदोलनं बाळासाहेब ठाकरेंनी आपल्या व्यंगचित्राच्या माध्यमातून तयार केली होती। आणि महाराष्ट्र बंद असेल, मुंबई बंद असेल, कामगारांसाठीचा लढा असेल, इतर ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्यांच्या आठवणी आहेत त्या स्मारकामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत। आणि या संदर्भातले अधिक अपडेट आम्ही वैभव तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।